विनीत बेअर शॉपचे मालक ज्ञानेश्वर निगुकर यांचं आगमन झाले। या दादा स्टेजवरती आपण या, आपलं आमंत्रित केलं जातं यावं। बालाशेठ तुम्हाला आपल्याला आमंत्रित करतात, आपण यावं। मॅच ऑन, सामना सुरू करायचा आहे। आगासन विरुद्ध देसाईची लढत। देसाई संघ टॉस जिंकलाय, गोलंदाजी आणि फलंदाजीला आलाय ओमसाई आगासन। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, शुभेच्छा। कॉमेंट्री बॉक्स मधून शो द क्वालिटी क्रिकेट। 3 ओव्हर 18 बॉलचा सामना। पहिला सत्र 36 बॉलचे संपूर्ण 2 सत्र तुम्ही पाहाल। फलंदाजीला आगासन संघ सज्ज आहे। ए आणि बी चा क्रिकेटचा महायुद्ध। कल्याण डोंबिवलीचे 2 संघ ताकदवर या मॅच मध्ये खेळतात। प्रेक्षक एकदा टाळ्या होऊन जाऊन दे दोन्ही संघांसाठी, जोरदार टाळ्या। आगासन देसाई ऑल द बेस्ट। घोडगाव इंद केसरी कौशल केनी ठरला पेटालीचा आणि त्यानंतर शंकर बैलाचे चाहते ते देखील जिंकले। पहिला नो बॉल, बोनस, दमदार सुरुवात झाली आहे आगासन साठी। पंजा 5 धावा। चार रन आणि 5 धावा। बोनस फ्री हिटचा बॉल दिला जाईल। गोलंदाजी करताना बादल मात्रेला तुम्ही पाहिलं, खराब चेंडू। देसाची सुरुवात खराब झाली आहे, परंतु 3 षटकाची मॅच आहे आणि इथे जर असे नो बॉलवर चौकार आले तर आकाशा संघ बाजी देखील मारू शकतो, कारण 3 ओव्हरमध्ये या संघाने 40 धावा जरी काढल्या तरी हा संघ एक मजबूत दावेदार मानला जाईल। लक्षात घ्या, तो जो संघ हाय स्कोर बनवेल तो पुढे जाईल, कारण याच्यानंतर लकी ड्रॉ आणि अशी रेस होणार नाही आहे। तुम्हाला धावा जास्त काढावे लागतील हाय स्कोर। विनिंग टीम बॉल तयार। फ्री हिट बॉल, फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये आणि एका बॉल मध्ये 9 धावा आगासन संघाने बनवल्यात। 1 बॉल 9। टीमचे समर्थक किती संख्येने आल्यात आपण या ठिकाणी चेक करूया। बोला आगासनचे समर्थक, बोला जय श्रीराम। क्या बात। आगासन पूर्ण गाव आलाय आणि थोड्या वेळात देसाई संघाला देखील साईराजा आवाज देतील। 1 बॉल 9 धावा। बादल मात्रेला मार बसला, इनसाइड आउट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ऑन साइडला, लॉंग ऑफ सीमा पार। 4 रन, चौकार, 2 बॉल 13 धावा। ओमसाई आगासन, निल्सन मडवी तो देखील कमी नाहीये, त्याने देखील ताकद दाखवली। 2 बॉल मध्ये 12 बनतात, आगासनने 13 बनवल्या। ठाणे जिल्ह्याचे 2 संघ, एका बाजूला आगासन, दुसऱ्या बाजूला देसाई। नक्कीच हेमराज बेडेकर आणि अर्जुन शेठ बेडेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा पारितोषिक आहे। ओके, इट्स ओवर टू पीटी। 13 धावा 2 बॉल मध्ये। सुभाष मुंडेने 3000 लावले 3 षटकाराला। बादल मात्रेची खराब गोलंदाजी, त्याला इथे मोटिवेट केलं जात आहे देसाई संघाकडून, परंतु निल्सन मडवी ज्यासाठी ओळखला जातो त्याचे भन्नाट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह त्यांनी त्याची कला दाखवली आहे। सूर मारला, धूर उडाला आणि त्यानंतर त्याने तो चौकार मारलाय। एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं आणि खूप वेळा लढावं लागतं। कुशल शेठ पाटील आमचे भाऊ आहेत, यांच्या माध्यमातून फलंदाज आमचे भाऊजी आहेत। करताना 3 चेंडू 3 षटकार 5000 रुपयाचा पारितोषिक। क्या बात, काय फटका आहे, दर्जेदार स्क्वेअर कट, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार, चौकार। चौकारांचा पाऊस पडलाय आणि ही बॅटिंग आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजेत निल्सन मडवीसाठी। नामांकित फलंदाज नक्कीच आमचे कैलास दादा, आमचे भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून आगासन टीम साठी भाऊजी आहेत। करताना आगासनचे करताना आज रॉयल व्यक्तिमत्व आहेत, गोल्डन व्यक्तिमत्व आहेत। षटकार हॅट्रिक साठी बक्षिसांची कैरात। 3 बॉल मध्ये त्याने लगातार 4 चौके मारले। 3 बॉल 3 चौकार पाहिले, परंतु 3 बॉल मध्ये 4 चौकार आम्ही पहिल्यांदा पाहतो। हा क्रिकेटचा विश्व रेकॉर्ड झालाय निल्सन मडवीच्या नावावरती। बादल मात्रेवरती दबाव आहे असं म्हणू शकतो आपण, सध्या त्याची लाईन खराब झाली आहे। निल्सन मडवी गॅप शॉटसाठी प्रसिद्ध आहे। हा फलंदाज गॅपमध्ये चांगला खेळतो सध्या।
कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. पॉईंटकडे डीपमध्ये फिल्डर आहेत. गल्लीमध्ये बॉल पकडला 1 धाव मिळेल. 1च्या बरोबरीने 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण धावांचा पाऊस पडतो. 18 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे. आता 18 बनल्यात, त्याचा अर्थ 50 गाठू शकतो आगासर संघ असं म्हणूया आपण. साई राजे माझ्यासोबत जोडले गेले, त्यांनाही आवडली स्पर्धा. घोटगाव हिंद केसरी कौशल केनी ठरला. पेटालीचा शंकर बैलाचे मालक सुधीर पाटील देखील 15,000चा मानकरी ठरला. त्याने देखील रेस जिंकली. भरपूर वेगवान धावला शंकर. फटका दमदार ऑन साइड क्लिअर केलं. मायटी हिट ह्यूज मॅक्झिमम राजा राणी चषकाचा मानाचा षटकार. डुमाल यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आणि त्यांचं स्वप्न इथे प्रत्यक्षात अर्थातच इथे सत्यात उतरत असताना पीटी सर. रॉयल फटका 5 बॉल 24 धावा. ही बॅटिंग आवडली ते एकदा टाळ्या होऊन जाऊन दे दोघांसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे. देसाई संघावरती प्रति हल्ले चढवले जातात. प्रत्येक बॉल सीमा पार गेलाय आणि बादल मात्र आज निराश आहे. हरकत नाहीये, टेनिस बॉलमध्ये सातत्याने घडत असतं. लास्ट बॉल इनसाइड आउट. क्रॅकिंग फटका डीप मध्ये लॉंग अप क्लिअर केलं. हा बॉल सीमा पार चौकार. 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि ओम साई आगासन पोहोचलाय. 28 धावा टाळ्या झाल्याच पाहिजेत. 28 लॉस ऑफ 0 विकेट. क्या बात आहे प्रवीण. इथे बक्षिसांची कैरात सुभाष मुंडे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 3,000 रुपयाचा पारितोषिक घेताना आमचा भाऊ खऱ्या अर्थानं दीपक शेठ जाधव नक्कीच नगरसेवक आहेत, यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर तब्बल 3 चौकार देखील असू देत आता तर 5,000 म्हणजे तब्बल खेळाडूसाठी ही मेजवानी असणार आहे पीटी सर. क्या बात. या स्पर्धेची मी तुम्हाला खासियत सांगतो. राजाराणी चषक जेव्हा जाहिरात व्हॉट्सअपवरती पडते त्यावेळी सर्वात पहिले ठाण्याचे संघ या आयोजकांना कॉल करतात आणि प्रत्येक वर्षी ठाण्याचे संघ इथे नेहमी टॉप 3 टॉप 5 मध्ये असतात. यावर्षी देखील इतिहास बनलाय. ठाण्याचे 3 संघ पडलेगाव देसाई आगासन टॉप 5 मध्ये आहेत. तो इतिहास कायम ठेवला ठाणेकरांनी. नक्कीच डेफिनेटली अगदी आपण जबरदस्त रास्त केलं. नक्कीच ज्यावेळेस या राजाराणी टीमच्या मॅचेसचा फॉर्म ज्यावेळी पडतं आणि सुनील सालुंके यांचा एकच स्टेटस ज्यावेळी पडतो ना त्यावेळी 40 ते 40 टीमा बुक होतात. ठाणेकरांनी ही स्पर्धा नेहमी काबीज केली आहे. मागील वर्षी देखील मलंगडचे संघ आले, ठाणे जिल्ह्याचे संघ आले, त्यांनी ही स्पर्धा गाजवली. आज देखील ठाण्याचे 3 संघ आहेत, ते देखील स्पर्धा गाजवत आहेत. परंतु चॅम्पियन कोण बनणार आणि 6 फुटाची ट्रॉफी कोण जिंकणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. या स्पर्धेचं आकर्षक म्हणजे 6 फुटाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी चॅम्पियन चषक. 28 धावा. बॉल तयार. चांगला फटका ऑन साईडला फिल्डर आहेत. मिड विकेटला 1च धाव इथे मिळेल. गोलंदाजीला मयूर आलाय. बादल मात्रेने 28 दिल्या आणि आता 12 चेंडूमध्ये देसाईला कमबॅक करायचंय. परंतु देसाई देखील कमी नाहीये, कारण की अनेक वेळेला देसाई आगासन एकमेकांसोबत भिडलेत. अनेक वेळेला एकमेकांना पाणी पाजलं आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये चांगले युद्ध देखील पाहिलं. 1ने टीमची धावसंख्या आपण बरोबरी पाहिली तर 29. मॅच ऑन. कमबॅक व्हायला पाहिजे इथे देसाई संघाचं. गरज आहे. डॉट चेंडूंची विकेटची गरज आहे. टर्निंग पॉईंट ओव्हरची वाट पाहतो देसाई संघ. फोल्टस बॉल कमजोर राहिला. मिड विकेटला पुन्हा त्याच दिशेकडे गेल्या. चांगली फिल्डिंग, परफेक्ट थ्रो, एफर्ट, सुंदर सिंगल. बादलने ज्या चुका केल्या त्या आता दुरुस्त करण्याचा देसाई संघ प्रयत्न करतोय. एवन जोडी अर्थातच आमचे अर्जुन शेठ बेडेकर आणि हेमराज बेडेकर आमची एवन जोडी आहे. यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर बक्षिसांची कैरात 3,000 तर नक्कीच भेटणार आहेत. अद्याप देखील बक्षिसांची कैरात होणार यातील मात्र शंका नाही पीटी सर. निल्सन मडवी ATM खुला केलाय. आगासन देसाईच्या प्रेक्षकांनी आपल्या टीमसाठी मोटिवेट करतायत सध्या. निल्सन मडवी मिस टायमिंगचा फटका. बॉल हवेत. लॉंग ऑफ कव्हरला फिल्डर येतो. झेल सुटलाय. इझी कॅच ड्रॉप झाली आहे. निल्सनचं नशीब चांगलं आहे. आज 1च धाव इथे मिळेल. निल्सन थोडासा नाराज आहे. कमजोर फटका राहिला इनसाइड आउट, परंतु त्याचं आज भाग्य नशीब बलवंत आहे. चांगली मॅच तुम्ही इथे पाहताय. 1च धाव मिळेल. करण बेडेकर आता स्ट्राईकला आलाय. तो या संघाचा विकेट किपर देखील आहे आणि इथे एक चांगलं पारितोषिक आहे बेस्ट विकेट किपरसाठी. कूलर देण्यात येईल. त्याची नावाची नोंदणी झाली आहे सध्या. बॉल तयार. बिग हिट इनसाइड आउट. चाबूक शॉट. फ्लाइटेड डिलिव्हरी. रॉकेट
षटकार. जरूर घेतले, परंतु आमची जी रॅलिंग आहे, रॅलिंगच्या पाठी आपल्याला आयवा गेल घ्यायचं होतं, कारण बाउंड्री रेसच्या लगत तुम्ही ते जेल घेऊ शकत नाहीये. नियम महत्वाचे असतात. रॅलिंगच्या बाहेर घ्यायचे होते आयवा कॅच, आतमध्ये नाही. हरकत नाहीये. करण बेडेकर 420चा करंट दिला त्याने गोलंदाजला. काय फटका मारलाय, चाबूक रॉकेट शॉट फ्लायटेड. पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय मिड विकेटकडे. डीप मध्ये फिल्डर आहे. षटकार नंतर 1 रन आली आणि 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या. नक्कीच दमदार नगरसेवक आदरणीय सन्माननीय दीपक शेठ जाधव आणि त्यांच्या माध्यमातून कैलास शेठ पाटील. आता मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 10,000 रुपयाचा पारितोषिक. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्या, या 5 बॉलमध्ये 10 आल्या. 38 धावा. शेवटचा बॉल. निल्सन मडवी डॉट आउट. फलंदाजी करतायत दोघे बॅटर. पार्टनरशिप झाली 38 धावेची आणि ही मॅच आता रंगात आली आहे. देसाई संघाला माहिती आहे की आता 50 धावांचं टार्गेट मिळेल आम्हाला, परंतु देसाई कमी नाही आहे. आगासन देसाई अनेक वेळा एकमेकांसमोर खेळलेत. मज्जा तर येणार शेवटच्या बॉलपर्यंत. गरज नव्हती या फटक्याची. रिव्हर्स शॉट. फलंदाज बाद. अंपायर सिग्नल. अंपायर फलंदाज बाद आहे, परंतु अंपायर दर्शवतात आता प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे की हा जो निर्णय आहे त्या निर्णयाची चर्चा होते सध्या. वाईट बॉल आहे, कारण फलंदाजचा पाय लागला स्टंपला. तो हिट विकेट झालाय मान्य आहे, परंतु बॉल वाईट बॉल आहे. हा नियम प्रेक्षकांना देखील नवा वाटेल या क्रिकेटमध्ये. 1 रन मिळेल टीम आगासनला. धावसंख्या 5 बॉल आतापर्यंत पाहिलं तर 39. काय धावा झाल्यात, 39. जबरदस्त. निल्सन मडवीने सलग 4 चौकार मारले. त्यानंतर आगासा संघ थांबला नाही, सातत्य टिकवलं आणि षटकार चौकारांचा पाऊस पडला. मॅच ऑन झाली आहे. शेवटचा बॉल आणि यानंतर 1 शतक देखील बाकी आहे. टेडीची सोय झाली आहे. टेडीने भरपूर पैसे कमवले. टेडीच्या आतमध्ये कोण आहे ते तुम्हाला शेवटला आम्ही दाखवू. तो सरप्राईज आहे. टेडी आता डीजेचं गाणं वाजणार या 1 बॉल नंतर. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरमधला आणि तुमचा धमाल डान्स पाहायचा आम्हाला. साऊथ इंडियन डान्स, साऊथ मूवीचा डान्स करा टेडी. इनसाइड आउट. पॉइंटला गल्लीमध्ये झेलबाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 39. फलंदाजाला दिले जातील. या स्पर्धेमध्ये पैशांचा पाऊस पडला. आयवा कॅशला 1000 रुपये आहेत. त्यानंतर 5000 4 षटकारांना. अनेक प्राइज या स्पर्धेमध्ये तुम्ही सातत्याने पाहिले. अक्षरशः या स्पर्धेने प्रेक्षकाची मनं जिंकली. ज्या पद्धतीने पहिल्या रात्रीपासून 3 फेब्रुवारी नगरसेवक सन्माननीय दीपकजी जाधव साहेब यांच्याकडून. तर आदरणीय सन्माननीय सुनीलजी मुंडे साहेबांना मी विनंती करेन मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ चषक गोट 2025 मध्ये. ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक दीपक शेठ जाधव यांच्याकडून आगासन टीमला शुभेच्छा आले. तेही सामना पाहत आहेत. प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, सदस्य सामना पाहत आहेत. त्यांना आपल्या गावासाठी सपोर्ट करायला प्रचंड आवडतो. 12 बॉल 39. चांगल्या धावा बनल्यात सध्या. शेवटचं शतक गोलंदाजीसाठी आलंय. बॉलर दिलीप पाटील अनुभवी खेळाडू आहे. दिलीप प्रचंड अनुभव, 15-20 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलाय आणि आज संघाला त्याची गरज आहे. लास्ट ओव्हर पहिला बॉल दिलीप पाटील आलाय. लव फुलटॉस बॉल. यॉर्कर पडलाय. एकही धाव नाही. कमी गतीने चेंडू टाकतो दिलीप. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक खूप चांगला करतो. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे.
आणि कटर बॉलसाठी तो प्रसिद्ध आहे सध्या. आगासन संघ प्रचंड खुश आहेत, त्यांचे प्रेक्षक भरपूर संख्येने आलेत आणि सध्या त्यांच्या धावा चांगल्या झाल्यात 39. लक्षात घ्या, जो संघ सर्वाधिक धावा बनवेल तो इथे पुढे जाईल, त्यामुळे धावा भरपूर तुमच्या पाहिजेत. हाय स्कोअरला बाय असेल यानंतर. टॉप 5 ची मॅच. शॉर्ट बॉल, बॅक टू द बॉलर, ड्राइव, कम बॅक, वापसी. जरा सब्र रखो, उसी अंदाज में वापस लौटेंगे. आणि कमबॅक झालंय देसाई संघाचं. या ओव्हरची गरज होती देसाईला. दिलीप पाटीलने तो कमाल केलाय. पेसरवरती षटकार लागले, स्पिनरवरती कमाल झालाय. शॉर्ट बॉल हुक केलाय, ऑन साइडला क्लिअर, मायटी हिट. राजा राणी चषकाचा मानाचा षटकार. माझा मराठी भाषा आणि मराठी मोलक गाणं हे लाख मोलाचं सोनं. मराठी गाणं हे लाख मोलाचं सोनं सातत्याने राहिलंय आणि अजून देखील राहणार. षटकार आलाय तिसऱ्या बॉलवरती. धावसंख्येला आकार येतो. एकूण धावा 45. मॅच ऑन. रंगतदार सामना 50च्या जवळ पोहोचला. आगासन ऑन साइडला ड्राईव्ह झाला. बॉल मिड विकेटला डीपमध्ये आहे. फिल्डर 1 रन पूर्ण झाली आहे. 2 साठी प्रयत्न नाही केले, फक्त सिंगल. 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा दिल्या गोलंदाजाने. धाव फलकावरती आपण पाहतो 46 धावा. शेवटचे 2 बॉल. यानंतर टॉससाठी 2 कॅप्टनने तयार राहा. कोपरा आणि पडलेगाव मध्ये मॅच होणार. कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉससाठी. आता इथून थोडे वेगवान सामने होतील, नाहीतर सकाळचे 6 वाजू शकतात कदाचित, कारण प्राइस सेरेमनी देखील मोठी असेल. 2 बॉलचा खेळ बाकी. दिलीप, खराब बॉल, नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. 1+2 मिळणार. 2 झाल्या पूर्ण. 3 धावा या बॉलवरती. फ्री हिट बॉल, नो बॉल. मॅचची सुरुवात नो बॉलने झाली, जिथे चौकार मिळाला आगासनला 5 धावा. तिथून आगासन संघ पुढे आला आणि आत्ताही नो बॉल मिळाला त्यांना. 2 नो बॉल मिळाले आगासनला या मॅचमध्ये. 2 फ्री हिट बॉल. 49 धावा. काय धावसंख्या आहे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. फ्री हिट बॉल. लाईन पाहिली जाईल. व्हाईट बॉल. 50 टाळ्या झाल्या पाहिजेत. कंटिन्यू फ्री हिट बॉल. दिलीप पाटील इथे थोडासा फंबल झाला, लाईन खराब झाली, परंतु दिलीप कमबॅक देखील करू शकतो. फ्री हिट बॉल आहे. शेवटचे 2 बॉल बाकी. 50 धावा. मॅच ऑन. देसाई आगासन, कल्याण डोंबिवलीचे दादा संघ एकमेकांसमोर आलेत. आतमध्ये टाकला बॉल, टर्न केला, फिंगर रोल, डॉट बॉल 0. शेवटचा बॉल. टार्गेट सेट केला जाईल. पडलेगाव कोपरा कॅप्टन टॉसबॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. योगेश मडवी सर जोडले जातील. यानंतरची मॅच होणार. जिनीत आलेत. लास्ट बॉल. टार्गेट सेट. अंतिम बॉल. गुड बॉलिंग. दिलीप पाटीलने कमबॅक केले. डायरेक्ट हिट गरज नव्हती. डायरेक्ट हिट करण्याची गरज नव्हती इथे. 2च धावा घेतल्यात. 22 मध्ये आल्यात. एकदा जोरदार टाळ्या. धावांचं डोंगर उभं केलं आगासन संघाने बॅटिंग करताना. एकूण धाव फलकावरती पाहतोय आपण 52 आणि जिंकण्यासाठी 53 पाहिजे देसाई संघाला. आणि ही बॅटिंग आवडली तर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे आगासन टीम साठी. वेल प्लेड. इलेव्हन पडले टीम आणि त्यांना फाईट करणारा संघ अर्थातच आमचे कोपरा संघ, आमचे बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. दादांना मी विनंती करीन. येस भावेश, मागच्या सामन्याचे 2 विकेट तुमचे 1000 रुपये इथे जमा झालेत आमचे बंटी शेठ पाटील यांच्या माध्यमातून. टॉस आपण इथे करणार आहोत. भावेश म्हात्रे आपण या. भावेश म्हात्रे, भावेश दादा आपण या. भावेश, बालाशेठ धुमाल नक्की त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. यस, टॉस केला जाईल. फक्त निर्णय सांगायचा आहे कारण मॅच भरपूर चांगली रंगात आली आहे.
बालाशेठ धुमाल यांच्या चेहऱ्यावरती स्मित अशी आपण पाहू शकाल. जे टॉसचा बॉस ठरलाय नक्कीच कोपरा संघात निर्णय फलंदाजी स्वीकारली आहे. तर दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भावेश तुमच्यासाठी विकेट 2 घेतल्याबद्दल 1000 रुपये आलेत बंटी दादा यांच्या माध्यमातून. बालादादा आपण द्यावं. भावेश आपण या. भावेश खूप चांगला खेळ राहिला आमचे टेडी. येस भावेशसाठी 1000 रुपये आलेत आमचे बंटी दादा यांच्या माध्यमातून. खूप कौतुक भावेश तुझं. अभिनंदन अभिनंदन. आमचे टेडी आता तुम्ही डान्स करा सर्कल मध्ये ज्यावेळी चौकार जाणार त्यावेळेस. आदरणीय सन्मान्य वैभव दादा मुंडे मॅचचा आनंद घेतात. आगासनं टीमचे खंदेश समर्थक आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज पाठवा. फलंदाज लगेच पाठवायचे. बघा चेंडू चेक झालाय. फिल्डिंग टीम सेट करा. फिल्डिंग साई राजे कॉम्बॉक्स मध्ये येतील. थँक्यू. मॅच सुरू करायचे. नक्कीच कोपरा संघाने जिंकले टॉस. कैलासवासी शीतल 11 कोपरा संघ टॉस जिंकला. निर्णयावरती आपण अंमलबजावणी करा. पास केला पण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. आगासन टीमनं 3 षटकामध्ये धावसंख्या जमा केल्यात 52 आणि 53 धावांचं लक्ष्य. धन्यवाद प्रवीण टेबे सर. धन्यवाद नक्कीच योगेश मडवी सर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नक्कीच जय वागेश्वर 11 देसाई टीम. क्या बात आहे. 3 षटकांची मॅच 53 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. जबरदस्त मॅच जबरदस्त स्पर्धा लाजवाब आयोजन. रॉयल म्हणजे राजा किंग मेकर आयोजन अर्थातच बालाशेठ धुमाल यांचा धमाल आणि धुमचक्री आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. पैसा उसूल. बेस्ट किपरसाठी देखील कोलर आहेत. नक्कीच त्या देखील आपण त्यांची नोंदणी जरूर केली जाईल गुणलेखांच्या माध्यमातून. आमचे गुणलेखक आहेत खऱ्या अर्थानं किशोर चव्हाण असतील, त्यानंतर पृथ्वीराज पाटील असतील, प्रशांत पाटील असतील, रोहन निगुकर. 6 दिवस सातत्याने आता फेरफटका मारत असताना आमचे बालाशेठ धुमाल आणि प्रदीप शेठ पाटील ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आता टाइमपास नको आहे, पंच सामना लगेच चालू करूया. मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. घमासान युद्ध होणार आहे ते घमासान. फलंदाज करणार का थैमान. येणारा जग आपण पाहतो कोण जाणार. आता मात्र नक्कीच फायनलमध्ये थेट प्रवेश सेमीफायनलमध्ये असणार आहे, कारण फायनल अजून बाकी आहे. कुशल न काय जो ड्राईव्ह मारली. मॅच सुरू करा लगेच प्लीज. यस डेफिनेटली प्रवीण टेपे गोलंदाजी ट्रॅकवरती. ते गोलंदाज तयार झाला विराज मुंडे आणि गोलंदाजी विराज मुंडेची फलंदाजी करत असताना इथे विकास आहेत स्ट्राईक एंडवरती. 53 धावांचं लक्ष्य. गोलंदाज यार यावेळी जबरदस्त फटका. क्रिकेट चेंडूची अडवणूक केली जाईल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अनिकेत. क्या बात आहे अनिकेत. इतक्या रात्री चेंडूवरती गरुड झेप घेतली, चेंडूची अडवणूक केली आहे. जबरदस्त लाजवाब. आमची एवन जोडी हेमराज बेडेकर आणि अर्जुन शेठ बेडेकर विकेट हॅट्रिकसाठी आता 3000 रुपयाचं पारितोषिक आहे जमा आहे या ठिकाणी. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक विराज मुंडे. धावसंख्या आपण पाहिले वनवा पेटवल्या करताना 53 धावा बनवायचे. धावसंख्येचा पिछा करायचा असताना इथे मोठे पटक्यांची गरज आहे. टीम नक्कीच जय वागेश्वर देसाई टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती धावा आल्यात 2 53 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिला. हाफ ट्रॅकर फटका तर फसलाय. सिली मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला आल्यात. इथे झेल सुटलाय. इथे दुहेरी धाव देखील घेतली आहे, परंतु घडतं काय इथे मिळाल्यात या चेंडूवरती 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. इथे मात्र झेल सोडलाय.
आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद या फलंदाजाला दिलाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले 4. तर मोरबीचे मॉन्टी पाटील आणि संकेत पाटील आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत आहे. यस साई. येस, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार 53 धावेचा पिछा करत असताना आता सैरा वैरा होऊन इथे फलंदाजी करावी लागेल. जी फलंदाजी आगासन टीमच्या माध्यमातून पाहिली तीच फलंदाजी इथे मात्र साकारावी लागेल. हो, चांगला फटका आहे डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, हातांचा पिसोरा फुलवत फलंदाज बाद. बिग विकेट मैदानातून बाहेर. विकासची फलंदाजी इथे समाप्त. टेडी कुठे गेलाय पप्पू? टेडी फरार. षटक क्रमांक पहिला प्रगती पत्राचा 53 धावेचं लक्ष. गोलंदाज विराज मुंडेला इथे सफलता जरूर मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली गेले ते मात्र 4 धावा. 53 धावेचं लक्ष. नवीन येणारा फलंदाज हिमांशू म्हात्रे. इथे हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देणारा फलंदाज हिमांशूला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. 53 धावेचं लक्ष. नक्कीच हिमांशू मला हिटमॅनची आम्ही त्यांना पदवी सातत्याने आम्ही देत असतो, परंतु ती क्षमता इथे दाखवा लागेल, पणाला लावायला लागेल. इथे मात्र आपण पाहिला डावखोर आहे त्याचा फलंदाज गोलंदाज विराज मुंडेची गोलंदाजीचे. षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झाले. 3 गोलंदाज सज्ज. डावखोर आहे त्याचा फलंदाज हिमांशू मुंडे. म्हात्रे आहेत. हो, वेग होता प्रचंड वेग. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू जातोय सरळ डॉट. चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी इथे आपण पाहिली गेली तर विराज मुंडेची गोलंदाजी भेदकता खूप चांगली आहे. एकूण धावसंख्या पाहिले 4. चेंडू फेकून झाल्या षटकातील 4. सुरेख 53 धावेचा लक्ष होता आणि काय मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सक्षम, तीक्ष्ण आणि तिखट गोलंदाजी इथे विराज मुंडेच्या माध्यमातून. होल्डर लाईनचा चेंडू होता डीप लॉंग ऑलला आणि लॉंग ऑफच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव. 1 धावेनं फारसा फरक पडणार नाही. टीम करताना ओमचा 11 आगासन टीमसाठी 5 चेंडू झाल्या धावफलकावरती. फक्त आणि फक्त धावसंख्या संतवाते इंद्राणी 5 धावा धावफलकावरती. आता षटकार चौकारांची इथे मात्र गरज असणार आहे. करत आपण पाहिला तर अर्थातच जय वागेश्वर देसाई टीमसाठी भरपूर मोठा संघर्ष. इथनं तुम्हाला मात्र सुरुवात करायची आता षटकारांची. सुरेख आयोजन, नियोजन, संयोजन. रात्रीचे नक्की 3:15 झाल्यात. आज 5 वाजणार. पहाटेची पहाट जरूर होणार. हो, फटका बसला विकेट किपरच्या नंतर. इथे टीनून टिपलाय. झेल संपलाय. फलंदाज आकाश पाटीलचा खेळ. मास्टर विकेट हॅट्रिकसाठी आमची A1 जोडी आदरणीय सन्माननीय हेमराज शेठ बेडेकर आणि अर्जुन शेठ बेडेकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा पारितोषिक आहेत. तर दोन्ही मान्यवरांना मी विनंती देखील करीन दादा मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आमची A1 जोडी आहे. खऱ्या अर्थानं बक्षिसांची कैनात नक्कीच इथे मात्र बक्षीस इथे लावले गेल्यात. पहिल्या षटकाची इथे सांगता झाली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या एकूण 5. उर्वरित समीकरण आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 24.00 सरासरी गाठायचे. दीपक शेठ जाधव आणि कैलाश शेठ जाधव यांना विनंती करीन. कैलाश शेठ पाटील हॅट्रिकसाठी 6000 रुपयाचं या ठिकाणी नक्कीच पारितोषिक असेल. म्हणजे बक्षिसांची कैरात आहे. आता 24 सरासरी गाठायची. आता समीकरण 12 मध्ये 48 म्हणजे प्रत्येक चेंडू आता सीमारेषेच्या पार.
मारावा लागेल. जी फलंदाजी आपण आगासन टीमच्या माध्यमातून पाहिली खऱ्या अर्थानं करण बेडेकर अक्षरशः बरसला. परंतु पाहूया गोलंदाज ओमकार पाटील. गोलंदाज तिथे सज्ज होताना आपण पाहिलं तर ओमकार पाटील. उर्वरित समीकरण 12 मध्ये आता बनवायचे 48. दिल्ली कोसो दूर, दिल्लीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न असेल तर तुम्हाला सरळ आता थेट फ्लाईटनं प्रवास करावा लागेल. 6 धावांचा स्पीड अप करायचा प्लीज. यस, फास्ट केला आपण. डावखुऱ्याचा फलंदाज इथनं गेअर चेंज करावा लागेल. आगासन टीम तुम्ही जास्त वेळ घेतात, विनंती करीन की आपण फास्ट केला. 12 चेंडू 48. क्या बात आहे. बॅट न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळून येत नाहीये. चेंडू जाते डॉट. आता समीकरण 11 मध्ये 48. सध्या बालादादा धुमाल आणि प्रदीप पाटील मैदानाचा फेरफटका मारत आहेत, कारण त्यांची स्पर्धा यशस्वी झाली. एक स्वप्न पाहिलं होतं की एवढ्या वर्ष आम्ही डे स्पर्धा ठेवली, यावर्षी डाएट स्पर्धा ठेवणार आणि ती यशस्वी करून दाखवली. बघा, स्वप्न पूर्ण झालं साईराचे. वेट अँड वॉच. फटक्यामध्ये ताकद प्रचंड होती. चेंडूला पाठवला लॉंग लॉक, सीमा रेषेच्या बाहेर, आर पार, सीमा पार षटकार. आपण इथनं मोजूया, कारण 8 षटकार ठोकायचे. 8-48. आता 6चा पाडा तुम्हाला इथनं मोजावा लागणार आहे. 1 षटकार त्याला अद्याप देखील 7 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. क्षमता आहे या फलंदाजामध्ये. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. चिंचपाडा या मैदानावरती त्यांनी तो रणसंग्राम आणि खऱ्या अर्थाने तो मैदान त्यांनी गाजवलं होता. फलंदाजाचा विचार केला. फलंदाज हिमांशू मध्ये क्षमता आहे. समीकरण येऊन टिपला. 19 धावसंख्या 10 फलकामध्ये लागली गेली. तब्बल 12 धावा लागल्यात. आता गरज आहे 10 मध्ये 41 षटकारांची गरज आहे. हो यस, डेफिनेटली बॅटची कडा. फलंदाज बाद. डावखोऱ्यात त्याचा विस्फोटक खेळाडू हिमांशू म्हात्रेला परतावं लागेल. चिकनी चिकनी दिसाया देखणी. आता समीकरण येऊन टेपलाय 9 मध्ये 41. गोलंदाजीचा विचार केला. गोलंदाज आपण पाहतोय ओमकार पाटीलचा हा अस्त्र आपण पाहिला. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण सातत्यानं आपण पाहिलाय. परंतु संघर्ष भरपूर मोठा है. जीत के खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए. या आसमान में आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. 9 चेंडू 41 धावांची गरज. फास्ट केला जा आपण. गोलंदाज सज्ज ओमकार पाटील यांच्या षटकार. टेडी या पण आता गरज आहे आता तुमची. फास्ट केला. नवीन येणारा फलंदाज आपण पाहिलात हितेश मध्ये देखील क्षमता भरपूर मोठी चांगली आहे. गोलंदाज सज्ज 9 मध्ये 41. हा ट्रॅकर टॅप करता. चेंडू शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धावेनं फरक पडत नाहीये टीम खऱ्या अर्थानं ओमसाई 11 आगासन टीमसाठी. उर्वरित समीकरण 8 मध्ये 40. आता प्रत्येक चेंडूवरती पंजाचा गरज आहे. 500चे स्ट्राईक रेटनं फलंदाजी तुम्हाला स्वीकारायची आहे. जबरदस्त गुणलेखक आमचे आज लाभले. सातत्यानं 6 दिवस न थकता न थांबता त्यांचा प्रयत्न. पृथ्वीराज पाटील, प्रशांत पाटील, रोहन निगुकर. बॅटच्या स्लॉट मध्ये चाललाय चेंडू. MIDC च्या प्लॉट मध्ये. बाई म्हणते किती हलवून उठव. उर्वरित समीकरण 7 मध्ये आता 34 बनवायचे आहेत. षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट बनण्याचा प्रयत्न जरूर करतात.
हितेशच्या बॅट्स मधून दमदार शानदार रुबाबदार षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा ट्रॅकर होता बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. चेंडू जातो डॉट. उर्वरित समीकरण 6 चेंडू 34 धावांची गरज. जय योगेश्वर देसाई टीम. आहे बे- येस अजयजी केणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आले. ताजे आपलं स्वागत आहे. एक उत्कृष्ट आदर्श खेळाडू आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाज आज टीमचे समर्थक बनवण्यात. अजय स्वागत आहे आपलं. क्या बात आहे. कैलासदादा पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 2000. प्रत्येक विकेटसाठी कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे कैलासदादा. दीपक शेठ जाधव, दीपक शेठ जाधव नगरसेवक. नगरसेवक दमदार नगरसेवक आणि कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. आता समीकरण टेपलं. येणारे चेंडू 6 मध्ये 34 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आता सीमा पार. फास्ट केला आपण नक्कीच. ते गोलंदाज सज्ज बालाशेठ धुमाल यांचा स्वप्न नक्कीच सत्यात उतरत असताना आपण पाहिला. ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये ताकदीचा प्रचंड वापर. चालला चेंडू आउट ऑफ द पार. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर छू म्हणतात. आयवाक्यासाठी 12 प्रेक्षकांमध्ये इथे तुंबड युद्ध झालं. आयवा कॅचसाठी एकालाही मिळालेला आहे आयवा कॅच साई. नक्कीच रुशल शेठ नक्की त्याच्यामध्ये 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला तर षटकारला. आता जर षटकार काउंट करणार तर आपण पीटी सर. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. षटकार नंबर 2 येणार का. चाललाय चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये आउट ऑफ द पार. पुन्हा एकदा वन सांगेन षटकार. फिरते मोकाट ही झमक छ- इथे टीम मीटिंग कन्वर्ट केली आहे. देसाई टीमचे समर्थक किती आहेत जरा जोरदार टाळ्या होत्या टीमसाठी. देसाई टीमचे समर्थक. क्या बात आहे क्या बात आहे. 4-22 आणि जर इथे 4 षटकार लागले साई या बॅटरला कोणीच विसरणार. इतिहास बनेल नक्कीच. इतिहासाच्या पानावरती मात्र नाव कोरलं जाईल या फलंदाजा. 4 चेंडूमध्ये आता 22 बनवायचे आहेत. 3 षटकार चालतील. 1 चौकार देखील चालेल. काय घडणार काय बिघडणार. परंतु हा येणारा चेंडू 6 चेंडू जर 6 चेंडू षटकार टोकले. बंटी शेट यांच्या माध्यमातून 25,000 आहेत. देसाई टीम जर हा सामना जिंकला तर किंग ग्रुप कडून 5000 दिले जातील. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. हा महत्वाचा चेंडू आहे. क्या बात आहे. इम्पॉर्टंट चेंडू आहे कारण फलंदाज या ठिकाणी पाहतोय तो मात्र हितेश भोईच्या बॅट्स मधून दमदार शानदार किंग ग्रुप यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा पारितोषिक पीटी सर येथे जमा झालाय. हो आडव्या बॅटनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. मॅच मध्ये आता जान तो बाकी आहे. समीकरण येऊन टेपलाय आता 3 मध्ये 21. चौकार जर आला असता तर मॅच में कुछ अलग ही बनता मेरे दोस्त. परंतु इतिहास हारलेल्यांची देखील दखल घेतो आणि असं कधी कधी म्हणतात हारलात परंतु वाघासारखे लढलात. असं एक गणित आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे इथे आगासा संघावरती प्रेशर टाकला होता 4-22चा. इथे खूप चांगला फलंदाज आहे सध्या तरी. नक्कीच नक्कीच जर करा तर इथेच मी कौतुक करेन कारण आता मला 2 चेंडूवरती 2 विकेट पाहिल्यात समोरच्या दिशेने. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक चेंडू सीमा पार चौकार. तुम्ही बॉलिंग बॅटिंग यस कोपरा बॅटिंग पडलेगाव प्लेइंग 11 फिल्डिंगला जायचं तुम्हाला लगेच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच नक्कीच आपण आर्याप करा कारण काय करा कारण रात्रीचे पीटी सर आता वाजले 3:27. प्रेक्षक कोणने जाऊ नका आतमध्ये. आपण सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेरच करा. नक्कीच नेक्स्ट मॅच देखील खूप इम्पॉर्टंट असेल. समीकरण 2 मध्ये आता 17. दिस मॅच ओनली गॉड मिरेकल. एक
देविक चमत्कार वाचू शकते डीपमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आगासन संघाचं पारड इथे जड होतात असताना ओम साई 11 आगासन. लक्षात घ्या इथे 53चं टार्गेट आहे, 52 झाल्या होत्या. परंतु पुढच्या सामन्यामध्ये पडलेगाव कोपरा तुम्ही जर 53 धावा काढल्या आणि जो जिंकेल तो फायनलला जाईल. हायस्ट स्कोरला बाय याची नोंद घ्या आपण. क्या बात आहे पीटी, अगदी योग्य सूचना आपण दिलीत. एक चेंडू 16. मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला आहे ओम साई 11 आगासन टीम साठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे, अभिनंदन आगासन संघ. हार्ड लक देसाई, परंतु देसाई संघाला देखील टॉप 5 चा चषक दिला जाईल, तोही विजेता आहे. देसाई संघ तुम्हालाही शुभेच्छा, खूप चांगला खेळ केला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करायचा आहे. चला पडलेगाव संघ फिल्डिंग सेटअप करा. करण बेडेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्यांच्या बॅट्स मधून धाव संख्येच्या तुफान निघेल 9 चेंडू 25